मग मानसिक रक्षण स्वतःचं आणि दुसऱ्याचं कसं करता येईल? एकदम थोडा विचार आहे. कधीतरी कोणीतरी आपल्याकडे येतं आणि सांगतं, "ऐक ना, मी काय सांगतोय." घरात पण असं असतं, की घरी कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं आणि आपण आपल्या फोनमध्ये स्क्रोल करत असतो किंवा आपण काहीतरी कामात असतो किंवा आपल्या कानात इयरफोन्स असतात. तसं न करता एक छोटंसं जर पाऊल आपण उचललं, की समोरचा जो सांगतोय, ते जर आपण ऐकून घेतलं आणि त्याच्यावर जर छोटीशी रिएक्शन दिली, तर त्या समोरच्याला समाधान वाटतं, की माझं कोणीतरी ऐकून घेतलंय. जेव्हा कोणी ऐकून घेत नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात ती भावना साठत जाते आणि मग ती व्यक्ती शांत राहायला लागते. मग सगळ्याच गोष्टी, मग मानसिक स्वास्थ्य, एकटेपणा, चिडचिडेपणा, उदासीनता या सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टींपर्यंत जर कोणी पोहोचू नये आणि आपण सध्या तर फक्त एक हळहळ व्यक्त करतो, की "अरे, अरे, आत्महत्या केली. माझ्याशी बोलायला हवं होतं." पण माझ्याशी बोलायला हवं होतं हे वाक्य उच्चारण्यापूर्वी आपण कधीच विचार करत नाही, की जर कोणी आपल्याशी बोलायला आलं, तर तितकं ऐकण्यापत आपल्याकडे वेळ असतो का? तेवढे ऐकण्यापत आपल्याकडे सातत्य असतं का? तेवढी संयमीपणाची भावना आपल्याकडे असते का? आणि कोणाचं तरी ऐकून घेणं ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपण एखाद्याचं मानसिक रक्षण करतोय याची.